दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले। दरम्यान या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठवला असून अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली। या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। रुपाली चाकणकरांनी आज वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली। याबाबत त्या म्हणाल्या, आढावा बैठक घेण्याआधी मी भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली। कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी शेअर करतात जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळावेत। 15 मार्च रोजी पहिल्यांदा रुग्ण डॉक्टर गायसास यांना भेटले होते। रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहीत होती, परंतु ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती त्या समितीच्या अहवालात त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीररित्या रुग्णाची गोपनीय माहिती सोशल मीडियावर मांडल्या। ही माहिती गोपनीय ठेवण्याचा नियम आहे। या प्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो। 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचा अहवाल आला आहे। डॉक्टर राधाकिशन पवार, डॉक्टर प्रशांत वाडीकर, डॉक्टर कल्पना कांबळे, डॉक्टर नीना बोराडे या सदस्यांनी हा अहवाल सादर केला आहे। दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या रुग्णालयाचा अहवाल यात दिला आहे। हा मृत्यू माता मृत्यू असल्याने या संदर्भातील सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समिती अंतर्गत करण्यात येणार आहे। यामध्ये सर्व बाबींचा अहवाल अंतिम अहवाल आज सायंकाळी जाहीर होईल। धर्मदाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल उद्या सकाळपर्यंत सादर होईल अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे। या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी मी स्वतः भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगावेत असं वाटतं। यामध्ये ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती किंवा पेशंट हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ते डॉक्टरांशी शेअर करतात, कारण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही पेशंटला मिळावी। त्याच्यामुळे या पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर गैसास यांच्याकडे चालू होती त्यावेळेस सुरुवातीला 15 मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आहेत आणि त्यांनी 15 तारखेला भेटल्यानंतर 15 मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री ही डॉक्टरांना सांगितलेली होती, तसं डॉक्टरांनी याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं। आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहीत होती। पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले। त्याचा मी निषेध करते। याच्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले। या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी ह्या स्वतःला वाचवण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीररित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेले आहेत, त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते तर जवळजवळ 9:01 हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे। याच्यामध्ये पेशंटला 28 तारखेला खरं तर 2 तारखेला बोलवलं होतं, पण हेवी ब्लिडिंग होते म्हणून 28 तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला। डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं, संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी। त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर 10 लाखाची मागणी केली। या 10 लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती, पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आत्ता 3 लाख रुपये आहेत, 3 लाख रुपये तुम्ही घ्या, इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही 2 ते 4 तासामध्ये किंवा उद्यापर्यंत करू। यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले, मग ते मंत्रालयातून फोन गेले, काही विभागाकडून गेले, पण याची कोणतीही दखल न घेत 9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये। 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय। तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही। डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल, हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा। यामध्ये 2.5 तासा 5.5 तासामध्ये
हॉस्पिटलनी कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही. या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर 2:30 वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती, मानसिकता खच्चीकरण झालेली होती. त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून 15 मिनिटात पेशंट परत बाहेर, म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला. त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाही किंवा OPDमध्ये गेले नाहीत. त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले. सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं, ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळालं. पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली, पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये हेवी ब्लिडिंग आणि ही खचलेली मानसिकता, त्याच्यानंतर 2 दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला. तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहीत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटअप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही 15 मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या फॉलोअप चेकअपसाठी आम्हाला 2 तारखेला बोलवलं होतं. जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहीत होती तर त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं होतं. पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी की सेविंगसुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली, इतकी तयारी केली होती. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाहीत. तर 5.5 तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं. आणि शेवटी प्रत्येक आईचं मातृत्वाचं एक स्वप्न असतं. 8 वर्षानंतरचं घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची ही पद्धतीने अवस्था, यामुळे पेशंटची खचलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये दिलेले आहेत. त्यांच्या घरातल्यांचे जबाबसुद्धा यामध्ये नोंदवलेले आहेत. यानंतर राज्य महिला आयोगाने राज्य शासनाला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्याचा अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे. या अहवालामध्ये याच्यामुळे केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल आणि सूर्या हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला आहे. पण यामध्ये ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल. त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे. एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात. आत्ता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मादाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल. त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं, पेशंटवरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही. त्यामध्ये रुग्णालयातील ग्रीवेन्स रिड्रेसल सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरं तर रुग्णांचं समुपदेशन करून उपचाराकरता येणारा खर्चाबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित असताना सुद्धा रुग्णालयाने तसं केले नसल्याचं नमूद झालेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या निष्कर्षावरून रुग्णालयाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा उपचार हे पेशंटवर करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचे उपचार आणि प्रतिसाद हा रुग्णालयाकडून पेशंटला मिळालेला नाही. अशा पद्धतीने हा राज्य शासनाचा अहवाल हा बराच मोठा आहे. इतकं मला तुम्हाला सांगण्यापेक्षा थोडक्यात मी हा अहवाल सांगितला. या अहवालानुसार रुग्णालयावरती टपका ठेवण्यात येतोय आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर 2 धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात. त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे. हे दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करता येणार नाही. त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार या अनुषंगाने उद्या याच्यावरती जे काही असेल ते अंतिम निष्कर्ष काढून त्यानुसार कारवाई केली. मॅडम, यामध्ये रुग्णालयाने उपचार केले नाहीत आणि प्रतिसाद दिला नाही हे निरीक्षण झालं, पण त्यांनी शिफारस काय केली आहे कारवाईची या समितीने? कोणत्या प्रकारे कारवाई व्हावी रुग्णालयावर? खरं तर समिती शिफारस कारवाईसाठी करत नाही.
समिती त्यांच्या निष्कर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केले जातात ते त्यांनी लेखी स्वरूपात मांडलेले आहे की इतक्या कालावधीमध्ये CCTV फुटेज असतील, त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्टर होते ज्यांना पेशंट भेटले किंवा कोणत्या डॉक्टरांच्या माध्यमातून हे उपचार चालू होते, असा हा सविस्तर राज्य शासनाचा अहवाल आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोहोचत असताना मी स्वतः आरोग्यमंत्री प्रकाशजी यांच्याशी बोललेले आहे. त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. या अहवालामधून किंवा उद्या जे 2 अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने खरं तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की 10% खाटांची व्यवस्था ही 1,85,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. इतर 10%च्या खाटा या 85,000 उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे 85,000 उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये 50% सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे. असं असताना सुद्धा कोणतीही नियमावली रुग्णालयांनी पाळलेली नाही आणि पुणे शहरामध्ये जवळजवळ 56 धर्मादाय रुग्णालय आहे. उच्च न्यायालयाच्या 2003च्या तरतुदीतल्या नुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि डीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने ज्यांना ज्यांनी धर्मादाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे. अजिबात नाही. या अहवालामध्ये मणिपाल रुग्णालयापर्यंत अहवाल आहे. म्हणजे मंगेशकर हॉस्पिटलचा सुद्धा आहे. ससून हॉस्पिटलमध्ये किती वेळ थांबले तो आहे. त्याच्यानंतर सूर्य हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली. सूर्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात म्हणजे 2 दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान 31/3/2025 रोजीला मयत झाली. तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आला आहे तर त्या सगळ्या आता मी तुम्हाला ह्या सगळ्यांच्या अहवालाच्या कॉपी देते पण या सगळ्या 4ही रुग्णालयांचा अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिला. तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. पण माता मृत्यू असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही याच्यापेक्षा खोलमध्ये जाऊन आपल्याला अहवाल सादर करणार आहे. तो अहवाल आपल्याला उद्या